नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता ना आमच्या ग्रामदेवता आहे श्रीदेव वेताळ मंदिराजवळ आलो आहे। कारण इकडे यायचं कारण ते म्हणजे आमचे कोकणामध्ये अजून एक अशी प्रथा आहे म्हणजे आमच्या गावामध्ये की जेव्हा जो कार्तिक जो महिना चालू होतो तर त्या महिन्यामध्ये आमच्या इकडे ना देवळामध्ये जागर असतो। आणि हा ना कार्तिक महिना चालू झाल्यापासून ते आमची जी टिपुरारी पौर्णिमापर्यंत म्हणजे टिपुरीची पौर्णिमा आपण त्याला बोलतो, म्हणजे आमचा जेव्हा धैकाला असतो ना त्याच्या आधीपर्यंत हा जो जागर असतो हा केला जातो। तर सोमवार आणि एकादशी असते त्या दिवशी ना देवळाभोवती ना पालखी वगैरे फिरवलं आहे। ते पहिलं पुराणवचन असतं, त्यानंतर पालखी फिरवलं आहे आणि त्यानंतर शेवटी आरती वगैरे असते। तर असं ही प्रथा आहे आमच्या कोकणामध्ये। तर बाकीचे दिवस असताना हा संपूर्ण महिनाभर रोज संध्याकाळची ना आरती वगैरे असते, ते पण आपण एकदा पाहणार आहोत मित्रांनो। असा हा व्हिडिओ असणार आहे कारण ही पण एक प्रथा आहे, ती काही काही जणांना माहिती नसते। पण मी आता इथे गावाला आहे त्यामुळे मी ती सर्व जे गावातले जे काही सण उत्सवाबरोबर जे असे अजूनही जे काही प्रथा आहे त्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यापर्यंत दाखवण्याचा। तर मित्रांनो, आता बघूया, आता मंदिरामध्ये जावं, पहिलं देवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आता जो काही जी काही प्रथा आहे ते आपण पाहणारच आहोत। तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती पण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। तर मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये जाऊया, देवाचं पहिलं दर्शन घेऊया। इथे ना आता पुराण वाचन होणार आहे बघा, समोर ते टेबल वगैरे ठेवलं आहे, भटजी काका वगैरे बसतील आणि पुराण आता वाचलं जाणार आहे। श्रीकृष्णाख्यं परं धामं जगद्धान्मावतं नलेन्दुर्नादं तनुसर्वदलं महाकायकालं गणेशादिपालं जटाजूटलम्बोदरङ्गैर्विशालं शिवं शङ्करं शम्भुवीशं नमामि। महाभक्तादिव सम्पृक्तो वागर्धवदिवते जगतः पितरो वन्दे पार्वती परमेश्वरौ। शुक उवाच एकदा तु सभामध्ये आस्थितो भीरुतः ब्राह्मणे क्षत्रिये वैश्य ठाकुर्भिश्च युधिष्ठिरः आचार्य कुलवृद्धैश्च ज्ञातिसम्बन्धी बान्धवैः शृण्वामेव श्रीतचैतश्च मा भावेत् कुटुम्बाचः। युधिष्ठिरोवाच पृथुराजेन गोविन्द राजसूयः यक्षे विभूति भवस्तत् संपादयन प्रभो। तत् सर्वशक्तिमान असा श्रीकृष्ण, ज्यांचे स्वरूप जाणणे कठीण, जे सर्व प्राण्यांचे जीवनदाते आहे, त्या श्रीकृष्णाने जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा सहदेव त्याला मल्हारीपती म्हणून राज्याभिषेक केला। आणि जरासंधानं ज्या राजांना कैद करून ठेवलं होतं त्यांची त्या कारागृहातून त्याच्या मुक्तता केली। इति श्रीमद्भागवते अष्टमस्कन्धे सप्तमोऽध्यायः। म्हणा कुण्डलीकवरदाया हरि विठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझैकारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मावणे आता। जय जय रघुवीर समर्थ। कमला विघ्नेश्वरौ शारदा वक्षे कृष्णविवाहकौ सुखमिदौ धेनुहरौ शृङ्गतां वक्षे वाङ्ग गुणानुवर्णन परिचान्तक्षदै शान्तये नित्यौषो ततसो श्रये क्वौ लक्ष्मी
मित्रांनो असा छोटासा व्हिडिओ होता. बघितलं असेल आमच्याकडे म्हणजे काय काय जे ठिकाणी परंपरा म्हणजे प्रथा असेल, आमच्या इकडे पण ही अशी प्रथा आहे कार्तिक महिन्यामध्ये. तर आता सर्वजण प्रसाद वगैरे घेऊन चाललेले आहेत, आता आपापल्या घरी जाणार आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक तर करा, कमेंटसुद्धा करा. पाऊस पण पडतो आहे बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ ना आपल्याला पाहता येतील. चला तर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.